गोरगरीब धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं राजे यशवंत होळकर यांच्या नावे योजना सुरू केली आहे। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी शाळेला प्रति विद्यार्थी 70,000 रुपयांचं अनुदान मिळतं। या योजनेची सत्यता तपासण्यासाठी एबीपी माझाने इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट केला। त्यामध्ये योजना राबवणाऱ्या अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थी, वसतिगृह सारं काही फक्त कागदावरतीच होतं। काही ठिकाणी विद्यार्थी होते, पण मुलं-मुली एकाच खोलीमध्ये असल्याचं भयंकर वास्तव होतं। तरीही अनेक शाळांनी शासनाकडून प्रति शाळा जवळपास 70 लाख एवढं अनुदान उचललेलं होतं। एबीपी माझाच्या रिपोर्टनंतर प्रशासनाला जाग आली। योजनेची सत्यता तपासली असता मराठवाड्यातील 27 पैकी 25 वसतिगृहाची मान्यता रद्द केली गेली। आता मात्र त्याच वसतिगृहांना पुन्हा मान्यता देण्याच्या हालचाली प्रशासनानं सुरू केल्यात। ज्यांनी गोरगरीब धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पैशांवरती डल्ला मारला त्यांनाच पुन्हा मान्यतेची खिरापत का वाटली जाते असा प्रश्न उपस्थित होतोय। याबाबत इतर बहुजन समाज कल्याण विभागाच्या संचालकांनी पत्र काढलंय। आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। गोरगरीब सर्वसामान्य धनगर मुलांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत शिकता यावं म्हणून शासनानं कोट्यावधी रुपयांचा खर्च केला। मात्र विद्यार्थी कागदावर, वसतिगृह कागदावर आणि सर्व काही कागदावर दाखवून काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी कशा पद्धतीनं हा सगळा घोटाळा केला होता हे एबीपी माझानं उघड केलं। याला अजून वर्षही पूर्ण होत नाही तर शासनाच्या वतीनं त्याच वसतिगृहांना, त्याच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पुन्हा मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही उपसंचालकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला। मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून, आपल्या वरिष्ठांकडून या सगळ्या संदर्भात माध्यमांना न बोलण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। आता माध्यमांना न बोलण्याच्या सूचना नेमक्या कुणी दिल्या आणि त्यांची नेमकी अडचण काय आहे हे समजू शकलेलं नाही। मात्र काही पत्र त्यांनी एबीपी माझाला दिली आणि त्यातनं हे स्पष्ट होतं आहे की पुन्हा त्याच घोटाळा करणाऱ्या इंग्रजी माध्यमांना वसतिगृह बहाल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि या प्रकरणावरती विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय पाहूयात। पुन्हा एकदा याच वसतिगृहांना मान्यता देण्याचा प्रताप हे काही अधिकारी मंडळी करतात। आता हे अधिकारी करत असताना मला असं वाटत नाही की राजकीय कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकतात। आणि म्हणून अशा पद्धतीनं खरं तर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही बाब होत असताना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अन्याय हा एक खाबूगिरीचा प्रकार आहे। भ्रष्टाचाराचा एक कळस कशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या योजना त्याला मुलामा द्यायचा आणि याच योजना मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी कोणत्या तरी राजकीय दबावाखाली फस्त करायचं अशा प्रकारे मला असं वाटतं शिवसेना हे होऊ देणार नाही। आणि आता या लुटारू शाळा नेमक्या कोणत्या आहेत ते देखील बघूयात। मराठवाडा रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन, जालना 1,81,08,000 रुपये इतकं अनुदान त्यांना मिळालेलं आहे। त्यानंतर पुढची शाळा आहे आरपी इंटरनॅशनल स्कूल बदनापूर, जालना 96,25,000 रुपये। त्यानंतर किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल रेवगाव, जालना 89,09,000 रुपये। संत सावता इंग्लिश स्कूल वडीगोद्री, जालना 82 लाख रुपये। पुढची शाळा आहे डायनामिक इंग्लिश स्कूल राजूर, जालना 52,50,000 रुपये। आणि मॉडेल इंग्लिश स्कूल केंधळी, जालना 60 लाख रुपये। आणि शासनाने या वसतिगृहासाठी 22 निकष घालून दिलेले आहेत। त्यातले प्रमुख निकष कुठले हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी निवासी स्वतंत्र इमारत व्यवस्था हा एक प्रमुख निकष आहे। भोजन कक्षामध्ये डायनिंग टेबल आणि त्याचबरोबर खुर्च्या, टीव्ही आणि वाचनासाठी कॉमन हॉल, प्रत्येक विद्यार्थ्याला झोपण्यासाठी पलंग, पालकांशी संपर्कासाठी कमीत कमी 3 लँडलाईन अथवा मोबाईल,
प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक स्नानगृह, स्वच्छतागृह अत्यावश्यक. तर वसतिगृहासाठीचे हे काही प्रमुख असे निकष आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.